नाशिकमध्ये शेतात भयंकर प्रकार, फेरफटका मारायला गेलेला शेतकरी पुरात हादरला। रोजच्या सारखा तो आपल्या शेतात फेरफटका मारायला गेला होता, पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडणार होतं याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती। नाशिक जिल्ह्यातील एक भाग, या भागातील शेतकरी, गावकरी आणि सर्वसामान्य नागरिक, संध्याकाळची वेळ होती, दिवसभराची कामं आटोपून एक शेतकरी आपल्या शेताकडे एक नजर टाकायला जर फेरफटका मारायला निघाला, पण मन प्रसन्न करणारी ती संध्याकाळ, मावळतीचा सूर्य, शेतातलं शांत वातावरण, सगळं काही अगदी नेहमीसारखं वाटत होतं। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। शेतात फिरत असताना अचानक त्याला जमिनीखालून एक विचित्र आवाज ऐकू आला। सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं, वाटलं असेल कुठेतरी काहीतरी पडलं असेल किंवा वाऱ्याचा आवाज असेल, पण तो आवाज थांबला नाही। उलट काही क्षणातच तो आवाज अधिक स्पष्ट आणि जवळ येऊ लागला। जणू काही जमिनीच्या पोटातूनच कोणीतरी गडगडाट करत असावं। आणि अचानक पायाखालची जमीनच हादरली। शेतकरी क्षणभर गोंधळून गेला। काय झालं, कुठून हा धक्का आला हे त्याला काहीच कळेना। त्याच्या पायाखालची माती हलताना त्याने प्रत्यक्ष अनुभवली। काही सेकंदांचा तो अनुभव त्याच्यासाठी युगायुगांसारखा वाटला। मनात भीतीची एक लाट उसळली आणि तो जागच्या जागीच थिजून उभा राहिला। सावरत तो आजूबाजूला पाहू लागला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही घटना फक्त त्याच्याच शेतापुरती मर्यादित नव्हती। आजूबाजूच्या शेतांमध्येही काही असाच प्रकार घडल्याच्या खुणा दिसत होत्या। भीतीने त्याचं काळीज धडधडू लागलं। आपण एकटेच या विचित्र प्रकाराला सामोरे जाणार आहोत की संपूर्ण गावाला त्याचा फटका बसलाय, हा प्रश्न त्यांच्या मनात घुळू लागला। घाबरलेल्या अवस्थेत ते धावतच गावाच्या दिशेने निघाले। वाटेत त्याला इतरही गावकरी घराबाहेर पडून घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांशी बोलताना दिसले। सगळ्यांच्या चेहऱ्यावर तीच भीती, तेच प्रश्नचिन्ह होतं। काहींनी तर घराच्या भिंती हादरल्याचं, खिडक्या थरथरल्याचं सांगितलं। लहान मुलं रडत होती, महिला घाबरून बाहेर उघड्यावर जमा झाल्या होत्या। या शेतकऱ्याने मग गावातील ज्येष्ठ मंडळीशी संपर्क साधला। शेतकऱ्यांकडून धक्कादायक माहिती समोर येऊ लागली। गेल्या 2 दिवसांपासून हा प्रकार सतत घडतो आहे हे कळल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। म्हणजे काही एका क्षणाची घटना नव्हती, तर सतत घडणारा, अधिकाधिक गूढ होत जाणारा हा प्रकार होता। शेतात फेरफटका मारायला गेलेला हा शेतकरी आता पूर्णपणे हादरून गेला होता। आपली शेतजमीन, जिच्यावर आपण वर्षानुवर्ष राबतो, तीच आता आपल्याशी विश्वासघात करते आहे का, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला। भीतीपोटी त्या रात्रीत आणि त्याचं संपूर्ण कुटुंब बाहेरच झोपलं। घरात परत जाण्याची हिंमतच त्यांच्यात उरली नव्हती। दुसऱ्या दिवशी उजाडताच परिस्थितीचं खरं गांभीर्य समोर आलं। शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही ठिकाणी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्याचं दिसून आलं। या भेगांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं आणि जमीन आणखी खचण्याची भीती व्यक्त होऊ लागली। शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण उभं पीक आणि जमिनीवर दोन्हीवर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली। कोणी म्हणत होतं की काहीतरी नैसर्गिक आपत्तीची सुरुवात आहे, तर कोणी वेगवेगळे तर्कवितर्क लावत होते। गावागावात चर्चेला उधाण आलं होतं आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हे नेमकं काय आहे आणि पुढे काय होणार। अखेर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, सखोल पाहणी केली आणि चौकशीअंती जे सत्य समोर आलं ते ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। हा कोणताही गूढ किंवा अनाकलनीय प्रकार नव्हता, तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात जाणवलेले हे भूकंपाचे सौम्य धक्के होते। या धक्क्यांच्या मालिकेमुळे जमिनीला तडे गेले होते आणि सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झालेली नाही। घरांचं किंवा इतर कोणत्याही पायाभूत सुविधांचं नुकसान झालेलं नाही। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी सतर्क राहावं। इतर मंडळीही नाशिकमधील शेतकऱ्याला हादरवून सोडणारी ही घटना प्रत्यक्षात होती निसर्गाचा एक सौम्य इशारा। अशाच रंजक आणि माहितीपूर्ण घटनांसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा। आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी।